भैया आहे इथंच बोलवलं होतं, कुठं दिसणार पण झाले ती या. बघते जरा मी पुढे चालून. काय बाई सगळे राहण्यात एवढा वेळ लागतंय यायला. अहो किती ऊन कसलं लागतंय. कुठून कुठून आले तुम्हाला 2 तास झालं उन्हात बसले मी. बघ किती काळा पडलोय तुझ्यामुळं. तुम्ही पहिल्यापासूनच काढाय त्यात काय नवीन आहे. एवढा टाइम लावलाय राव. केवढ वाट बघायची. अहो कुठं तुम्ही ठिकाणचं नाव तरी सांगताय का. किती शोध झाले सांगितलं होतं की गेल्या वेळेस त्या आंब्याच्या तिथून वर जावा तिथं येते मी. मला माहितीये का कुठे तुझे ठिकाण. मला माहितच नाही. ऊन कसलं लागतंय आधीच. तुमचंच राहणे म्हणून शिरलोय. तुमचंच आहे का पण. हो आमचंच आहे या. बस की मग आता. बसा बसा. अयो म्हणले किती तू ना खरंच असं फसवत जाऊ नको मला. कळलं का. फसवलं का तरी तुम्हाला. मग किती काय बाई इथलं नुसतं भांडणं फोनवर नुसतं गुलगुल गोड गोड बोलायचं आणि इथं आले की बाई इकडे भेटाय बोलावले तुला माहितीये होय का. का. नवऱ्या बिवण्याला नाही ना घेऊन आली नाही तर नाही नवरा गेला कामाला. त्याला तर पहिले आहेच की. हकलून आणलंय घरी. म्हणलं जा म्हणलं म्हणजे तशी लई भारी आहे. तुम्हाला लई आवडती म्हणून तुम्ही एवढ्या लांबून भेटा आलोय. पुण्यावर नाही तर यायचं काय सोपं आहे का. 1000-2000 रुपये खर्च करून तुला प्रेम आहे भेटायचं म्हणताय मग पैसे घालायला कुठं माग पुढे बसताय. म्हणून तर आले एवढं पुण्यावरून. त्यासाठीच आले फक्त आणि तुझ्यासाठीच येत राहणार. जाऊ दे. ते काय झालं तू लग्नात काय झालं मग तुझ्या नवऱ्याचं काय म्हणली ना ते दिवस घ्यायचं काय झालं मग. कुठला देतोय या. का एवढा शो खायला लागला ना म्हणतो काय एवढं गुटळ पुरलं या. रानात सारखी जाते रानात आणि ती जाऊया काही ना तिला तर नुसते आमच्यात भांडणं झालेलीच बघवत म्हणजे भांडणच लावे नुसते ती घरात. आता येत असेल सारखे रानात पडिकच असते सोन्याचं गोटळ ठेवल्या गतच. रानात इथे कशाला ते बघायचं ना मग एकदा माग. आता तीच करायची या. पण यांना काय काम धंदच नाही. ते यासारखं लक्ष ठेवतात माझ्यावर. मग ती नट्टापट्टा करून काम जाऊ दे. ते मरू दे. ते दिवसचं बघ काय ते सांगत होतं नको लग्न करू मग चल म्हणत होतं माझ्या संग. ते नाही म्हणली. घरातल्यांनी लावून दिलं ना म्हणून तर. तुझा बाप तो चाबऱ्या बोड्याचाच आहे पहिल्यापासून. ते आहेच गाव. माझ्या बापावर कुशल सासरे माझे होणारे हा हा असं म्हणा. काय तारास बिन मकर जाऊ दे. काय करते एक दे की. नाही नाही म्हणजे मी माझी लिस्टीप जाईल. नाही जात मी त्यावेळेस गेल्या वेळेस सारखी घेत नाही अशी. मागच्या ती बारी दिलेली. आता मागच्या वर त्याला झालं वर्ष झालं की आता. आता पुढच्या बारीला भेटू तेव्हा. नाही बाबा मग मी जातो. मग मला परत भेटायचं नाही. जावा नको ना पण असं लगेच जावं लगेच फुगू नको ना. जाऊ दे थोड्या वेळा जाताना दे मग. असं नाही जाईल जाताना दे मग. मागच्या टायमिंगला दिलेली मी. आता परत तुझी शपथ मी पुढच्या टायमिंगला नक्की देणार नक्की देणार. आता पुढचा टाइम कधी यायचा परत तुझा नवरा भेट. फोनवर घेऊन वैताग आलाय म्हणून तर अशी घ्यायला आलोय. नाही नाही जाऊ दे बाबा मग. सारखं असत असते तुझा. हा असू दे. नुसतं नावाला भेटा येते. दिलेली की मागच्या टायमिंगला का नावाला भेटायला आलेली मी. संपली ती. किती दिवस झालं वापरत होतो. नाही आता दररोज थोडी काढून लावू असं घेत होतो माहितीये का. होय होय मग वय द्यायच्या तर नावाने बोंबन काय बोला पटकन जा परत जाऊ बी येईल मागून. काय तुला एवढ्यासाठी मी आलोय का एवढ्याला म्हणून जाऊ बिऊ काय नाही. आता सोडणार नाही तुला 2-1 तास तरी इथंच बसायचं आपण. आता कोण नाही आलं. आता सावली नाही तू आज जायचं का अजून. एवढं लांबून आलो एक पप्पीसाठी पुण्यावरून आणि तू पप्पी द्यायला. माझी लिस्टिप खराब होती आधीच. माझा नवरा म्हणतो जाते किलोभर लावणे येताना येते पांढरं होट घेऊन. येताना धुवून येते म्हणायचं मी. ते जावंच तर घरात गेले माझ्या थोबाडाकडेच लक्ष असतं. तिला काय करायचं असतंय ग तुझ्यासारखं थोबाडा कसं बघन तेव्हा फोन पण चालू असला की येते तीच लाईन मारते का काय माहित बाई माझ्या नवऱ्यावर काय माहिती. बघ लक्ष ठेवू जरा. हो तर काय मारू दे. मारत असली तर आपला फायदा आहे त्याच्यात. तर झालंच की चांगलं. मग आपल्या दोघांचं होईल ना. मग आपण जाऊन पळून लग्न करू. मग ती तर करायचंच आहे लग्न. मी आईला सांगितलेलं आहे म्हणलं मी तिला आणणार आहे. तिचं लग्न नाही झालं म्हणलं. ती गावाला गेलेली आहे फिरायला म्हणलं. तिकडे तिच्या मामाने बोलावले तिकडं. मी तसं सांगितलेलं आहे घरी. त्याच्यामुळे तू काय काळजी करू नको. तू डायरेक्ट सोड चिठ्ठी घे तुझ्या नवऱ्याकडून. ह्यांचं सोड चिठ्ठी तर घ्यायचीच आहे. नुसतं ह्यांचं लपड पकड आणि डायरेक्ट सोड चिठ्ठी दे म्हणा. मला नांदायचंच नाही तुझ्याकडे. एवढ्यासाठी मी आलोय तुला सांगायसाठी यावेळेस. परत मी सांगणार नाही तर बघ मग मी दुसरं लग्न केलं परत बसू नको वरड. नाही दुसरं लग्न बिग्न करायचं नाही असं काय करू मग नको. तेच सांगतो तुझ्या नवऱ्याला सांग तू पकड त्या दोघांचं लपड पकड. काय पकडायचे पकड. नवऱ्याचं काय पण धर. आता एक दिवशी तर सापडलं की व्हिडिओज करून ठेवते प्रूफ. म्हणजे आपला डिवोर्स साठी चांगलंच आहे. नवऱ्याचं काय धरायचे ते धर पण धरून ते पहिलं हे करून टाक.
भैया एवढी शांत त्याने मक्यात ना आवाज कुणाचा यायला लागला? कोण आहे बरं तिकडं? भैया काय चाललंय इथं नक्की? आवाज तर एवढा येतोय. कोण आहे? कोण येतंय? तर अंकिता आहे. अंकिता तो इथं काय करते? अगं आणि कोण आहे गं बाबा? अहो आमचं पाहुणा आहे. अगो अंकिता काय करते इथं तू मक्याच्या रानात? काय नाही रान दाखवायला अगं पण पाहुण्यांना असं कोण आहे? बसून रान दाखवतात होय? हा तू काय करते? पण पाहुण्याला कोण मक्यात घेऊन बसतं का घरी घेऊन येतं? आवई दिसा नाही ऊन लागतंय अगं पण ते. मक्यात तुला कधी रानात काम करायचं म्हणलं की जेव्हा येतं एवढा नटापटा करते मक्याच्या रानात पाहुण्याला दाखवायला घेऊन येतेस होय? अहो, हा? असं काय म्हणू नका. अहो पण तुम्ही आता मी बसलेली इथं बघितलं की अहो, तुमचं काही बसलो होतो, चाललं ऊन होतं. लागत काय होतं म्हणून. बोलत होतो आम्ही. अगं आंब्याचं एवढं झाड पडलं ती सावली पडली खूपच रानात. काय, आम्ही मी काय स्वतः करत होतो proof आहे, मी बघितलंय डोळ्यानं. अहो तुम्ही बघितले पण नवरा सासू अगं, काय तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे माझ्यावर बे? नवऱ्याचं लक्ष ठेवायचं राहू दे, नवऱ्याला पाठवते कामाला आणि चल म्हणलं वाईच काम करायचं शेतात तर तुला जीवावर येतं. अहो, आणि तसं काय नाही. अहो, फक्त तुम्ही थांबा, आम्ही मी सहज बोलते. असं बसलो हा, मग हे होतो. काय झालं? आमची ते मैत्रीण आहे बसलं. माझी अहो कॉलेजची. कॉलेजच्या मैत्रिणीबर कोण असं अहो, बघा. आजी तुम्हाला शोभतं का? तुझी जाऊ वाटते म्हातारी वाटती. मी असू दे, अरे म्हातारी असू नाही तर तरणी असू, तुला काय मला घेऊन बसायचे का मक्यात बसलंय? नको आहे ना, माझी आहे माझी आहे हा. अगं कशाला माणसाला लागती? सांग की सगळ्यांच्या समोर माझं बी लपड आहे म्हणून मी तुझं पण पण आहे ती करते. मग तू दिसतंय सांग की की. चल की घरी हो, असं या घेऊन इकडे, ह्याला इकडे. मग सांग इकडे, की. इकडे, मग नाही नाही चल की ह्याला असंच घरी घेऊन सांग तिथं की तुझं लपड आहे म्हणून मी करते, मी पण सांगणार लपड नाही. म्हणून. तुझं पण हा, मी नवऱ्याचं फोन आहे. लावते की तुझ्या सांगा, नवऱ्याला. आमचं हा, लपड आहे, सांग, आम्ही सांग लग्न तुझ्या करणार आहे. नवऱ्याला. हा, दादा, असं सांगा. सांग की दुसऱ्यांचं कशाला अगं, आरोप जा, करतेस? अगं सांगणार आहे, मी काय भीती का करणार? त्याला डरच नसतो. तू बघितलंस का मला कधी उसात आणि बिसात बोलायला लागली? अगं बघितले मग ते बोलते फक्त proof नाही, एवढंच ऐकलं नाही तू मी तर. बोलली का नाही आतापर्यंत मला? मी तुला बघितलं म्हणून तू बोलली का नाही आतापर्यंत? मग मला कधी दिसल्यावर समोर मी कशी आता समोर बोलती? तू बोललीस का मला कधी अगं, माझ्या नवऱ्याबरोबर डोळ्यानं पडेल? तुला मग तू सापडत नाही, बघितलंच कशी नाही बोलते डोळ्यानं. तुला? तू बघितलंच नाही कधी डोळ्यानं, तर अशी कशी बोलतेस अगं, बरं? आता मी नाही, बघितलं. माझ्या अरे मैत्रिणी- तुला लाज वाटते का? एवढ्या उशीर बसलाय साथ घेऊन तरी अजून खांद्यावर हात टाकतोय. अगं त्याला हा? काय बोलते अगं तुला? तू असं लांब बोल, मला तिला- हात नको तिला- लावू. तुला तिला काय सांगते? नाही वाटत. मला नाही काय, मला बी काय नाही वाटत. ते झोप तिथं घेऊन मग काय माझ्या होतंय? पुढं मला काय करायचं अगं तुला यार? नवरा पुरत नाही अगं, तुझा मला- पण आणि माझा बरं पण नाही म्हणून पुरत आहे, सांगते. पण तू कधी बघितलंस का डोळ्यानं? अगं, बघितलं मग तू म्हणून बोलली का बोलते. नाही तेव्हाच? आता का बोलती तुझं दिसल्यावर? आतापर्यंत म्हणलीस हो, का मला? मग काहीतरी आपलं बोललीस का? घावलं शहर, मग आपलं घावलं तर बोलायचं तेव्हाच- असतं आता ना. मला कशी घावलीस? मग मी बोलली तसं तू मला बोललीस का घावलं तुझं म्हणून समोर? हो का मावशी बोलली नाहीस? बोलू द्या, एक तर पुण्यावर अरे बाबा, आलोय. थांब जरा, पुण्यावरून आलायस मग चल की घरी तरी. घरी हो, नको. येणारच आहे, घरी तर अरे लगेच येणार येणार आहे. आहेस ना? आता माझ्या समोर बोलायला हो, भेटलंयस. करणार नाही. मग अगं, तू चल तर की मला घरी. घरातनं घालवायलाच अगं, मी कशाला बघितली. घालू तुला? मी काय येताना मी घेऊन हा, आले नाही घालवायला. म्हणजे बरोबर. अगं, जा तुला बाया, करा- मला- हो, तर जमीन प्रॉपर्टी नकोय ना हो, वर, लय नाही का प्रॉपर्टी? अगं ही काय मग तुला अगं, प्रॉपर्टी? दिसत नाही एवढा अगं ही मोठा. प्रॉपर्टी तुला अगं, मक्यात बसायलाच तेवढी तुला पुरायची माहितीये नाही. का? काय करू घेऊन शिनी मी? तू लय साव अगं मी बसतच नाही. सावच आहे तुम्हाला. चल मग घरी ये. हो तुझं कुठं चल. अरे घरी जाऊन शिनी सांगू दे की तुझं बी लपड आहे, माझं बी लपड आहे. नाही, नवऱ्याला नाही, हाय, तुला हाय, न्यायचं ना. हाय, ए, हाय, तू कुठं सगळ्यांच्या चालली? समोर सांगते. चल घरी जाऊन सांग की बाया तू बी लफडं करतेस म्हणून. आतापर्यंत नुसता डाऊट होता माझा, पण आता मला खरं तुझं रूप हो, कळालं. सांग, अगं, स्वतःचं अगं. लपवायला- ए थांब रे बाबा, स्वतःचं लपवायला काय? दुसऱ्याला अडकवतीस वय. अरे बर बाबा असू दे, तुम्हाला बसायच्या मक्यात बसा, मला काही घेणं देणं. मी आता घरी जाणार आहे, भाऊजींना बी सांगणार आहे, सासूला बी सांगणार आहे, सगळ्यांना घेणार आहे आणि सांगणार आहे हिला दुसरं लग्न करायचे. आज मी मक्यात बघितलं हा, सांगा. हिला. हो, तुमचं तुम्ही करायचं. बघा. बिनधास्त हा, सांगा. बरं. दादा सांगा तू खरंच नाही ना कोणा संग नाही तर बघ. अरे तुझी शपथ नाही माझं कुणावर नाही तर लपड. बाई मी एवढं बिन मला आहे ना खरंच लाका तुझी जाऊ सांगून गेली, मला खरंच वाटाना. माझा जीव आहे ना तुझा, तुझ्या जीव आहे म्हणून तर एवढ्या लांबून मग येतोय ना. विश्वास ठेवता. जाऊच काय ऐकतोयस तू? काय माहिती कोण रे नंबर कोणी? काय माहिती? उचल उचल करण कर. हॅलो हॅलो जानू, येत तुला मग भेटायला. काय झालं? काय माहिती कोण आहे? नंबर पण ओळखीत नव्हता, सेव्ह पण नव्हता. कसे नंबर सेव्ह करून ठेवची? किती आता होती बरोबर तुझी जाऊ म्हणली दररोज एक जणाला घेऊन बसती अरे मका. तिथं काय ऐकतोयस तू? हे काय मग आता हे माझ्या डोळ्याने अरे बघितलं नाही, मी. ती कोणतरी रॉंग नंबर असेल, त्याला दुसरं कोणतरी लावत असेल, रॉंग ती नंबर मला- रॉंग ती नंबर तुला बरं कोणतरी- म्हणेन मक्यात ये बरं. अरे त्याची कोणतरी जानू असल. अगं ही जानू तूच आहे, तुलाच म्हणलं आता माझं काय कान बधीर नाही अरे झालं. नाही
ती त्याला कुठले तरी जानू लावायचं असेल फोन असं का करतोय मी नाही ती दुसरी कोणतं जानू असेल मग ती दुसरी जानू आणि तू तिकडं रोगल मला नाही तुझ्या संग ठेवायचा संबंध आता तसं आपल्याला मला नाही लग्न करायचं तू तुझ्या पाया अरे पाय कशाला पडतो मला नको मला तू बघ बाई मी जातो